भारताच्या आक्रमणामध्ये पाकिस्तानच्या 11 एअरबेसच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराख. उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाइटने टिपलेले फोटो समोर. पाकिस्तानकडून ही कबुली. भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तानात पुन्हा बांधून देणार. जैशचं मुख्यालय, लष्कर आणि हिजबुलचे अड्डे हे पुन्हा उभारणार. ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटींची मदत. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त. AK-47 रायफल, हँड ग्रेनेड, काडतुसं हस्तगत. थोड्याच वेळात सैन्याची पत्रकार परिषद. 22 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असलेले BSFचे जवान PK साहू भारतामध्ये सुखरूप परतले. अटारी वाघा सीमेवरून साहू मायदेशात. मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शहांनी मागितली माफी. मोदींनी नारी शक्तीचं प्रतीक म्हणून उभं केलेल्या सोफिया कुरेशींना म्हणाले होते दहशतवाद्यांची बहीण. टीका झाल्यावर म्हणतायत सोफिया माझी सख्खी बहीण. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरामध्ये तिरंगा रॅली. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेमध्ये सहभागी, तर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते सहभागी होणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही. कालच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती, तर गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सूतोवाच केल्याचंही वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक. प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना. जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष. जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांसह सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मविया नेत्यांच्या गाठीभेटींना वेग. माझ्या समस्या प्रश्न ठाकरेंसमोर मांडल्यात. उत्तराची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया, तर गद्दारी केले नसल्याचंही केला दावा. ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची चढाओढ. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सीखेच. कुख्यात गुंड गजामारणे सोबतची मटण पार्टी. 4 पोलिसांना पडली महागात. एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस निलंबित, तर सांगली कारागृहात नेताना ढाब्यावर झाली होती मटण पार्टी. दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण. मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, तर वाहतूक कोंडी कमी होण्यास होणार मदत. अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी, तर वसई विरारमध्ये बेकायदेशीर इमारतींवरील कारवाई प्रकरणी ईडीचे 13 ठिकाणी छापे. आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जन्मदात्या बापानं जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधलं. बीडच्या गेवराईतील काळीच पिळवटून टाकणारी घटना, तर पाहुणी म्हणून आलेल्या महिलेच्या पुढाकारामुळे सुटका. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश. राष्ट्रपतींनी दिली शपथ, तर गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा. चीनच्या ग्लोबल टाइम्स आणि झिन्हुआ न्यूज एजन्सीचा X अकाउंटवर भारताची बंदी. फेक न्यूज आणि भारताविरोधी प्रोपगंडा राबवत असल्यानं कारवाई केल्याची माहिती, तर तुर्कीचं TRT वर्ल्डचं X अकाउंटही भारतात बॅन. सव्वीस मे पर्यंत 8 क्रिकेटपटूंना IPL सोडून परत आणण्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाचे आदेश. मुंबईचा रिकेल्टन, गुजरातचा रबाडा, लखनौचा मरकराम, पंजाबचा मॅक्रो जॅन्सेन 4-2 सामनेच खेळणार असल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.